मला वाटतंय वंश जाण्याचा तिने धसका घेतला. कदाचित यामुळेच सगळं झालं असेल. म्हणजे ही माझी शंका आहे. मला काहीच कळत नाही, पण ते कारण वाटत नाही. यमुताईंच्या खोलीत आली म्हणजे त्यांच्या आत्म्याला अजून मुक्ती मिळाली नाहीये. यशोदाताईच यमुच्या. कौशिकी बस झालं, काहीही बोलू नकोस. तू घाबरवते सगळ्यांना. शिव शंकर शंभा. स्वामी, स्वामी तुम्ही? स्वामी, आमच्या मुलीबरोबर काहीतरी अनर्थ घडलाय. ती वेगळीच वागत होती, वेगळीच बोलत होती. आम्हाला काय करावं काही कळत नाहीये. कृपा करून हा सगळा प्रकार थांबवा. आम्हाला आमची मुलगी हवी आहे. स्वामी, आमच्या घराचा जीव आहे होती, तिला बरं करा. जे घडतंय ते तुम्ही आम्ही कोणी थांबवू शकत नाही. तुमच्या मुलीचा जन्म तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचवण्याकरता झालाय. सत्य? कोणतं सत्य? आणि माझीच मुलगी माध्यम का? यमुची काळजी घ्या. शिव शंकर शंभा. अहो ऐकलत ना स्वामी काय म्हणाले ते? त्या यमूचा जन्म काहीतरी सत्य उलगडण्यासाठी झालाय. स्वामींना नेमकं कुठल्या सत्याबद्दल सांगायचं असेल? सुभद्रा, यमुना ताईसारखंच बोलत होती, एकदम ताईसारखंच वागत होती. अगदी तिचाच अवतार वाटत होता. आणि आता स्वामींनी देखील येऊन सांगितलं की यमू काहीतरी सत्य सांगायला आली आहे. मला भीती वाटते की हे सगळं ताईशी जोडलेलं तर नाहीये ना? नका हो असं बोलू. पण माझ्या मनात ना एक विचार ठाण मांडून बसलाय. स्वामींना आपल्या हातून जे घडलंय त्या सत्याबद्दल तर बोलायचं नसेल ना? दत्ताची आणि सुभद्रा सावध व्हा. अरे सत्याची वाट कठीण असते पण योग्य ठिकाणी पोहोचवते. अरे तुम्ही जे पाहताय तो फक्त प्रारंभ आहे. योग्य वेळी योग्य गोष्टींचा उलगडा होईल. शिव शंकर शंभा. वा वा, गुलाबाच्या पाकळ्या काढून ठेवलेल्या आहेत. छानसा गुलकंद करते आणि स्वामींना देते. हा, किती होती गुलाब? अरे गयाताई, माई येते. थांब आता, माईची चांगली फजितीच करते. आई गो, असंच पाहिजे माईला. बरं झालं. गयाताई, गयाताई लवकर या. माई काय झालं? पायात काटा गेलाय माझ्या. अगं बाई, आता ही गया कशाला आली? या माईला आणि गयाला नेहमी स्वामींसमोर आमची चाहडी करायची सवयच लागलीये ना. माईला म्हणावं भोग आता. चांगलाच काटा रुतलाय पायात. ही देठ कोणी इथे टाकली असती? तुम्ही चला बरं आधी. सावकाश, हळू हळू हळू.
चला. हळू हं. बसा खाली. सावकाश. हो. ऐक गं. फार दुखते का हो? माई अहो काय झालं? अहो बघा ना, माईच्या पायात काटा मोडलाय. अरे देवा, मी हळद घेऊन येतो. गे हे गे तिच्या पायाला हळद लाव. माई खूप त्रास होतोय का हो? शिवशंकर शंभो. स्वामी मला बरं वाटतंय आता. कपिलाताई, हे सगळं आहे ना तुमच्यामुळेच झालंय. भक्तांनी गुलाबाची फुलं दिली होती, त्याच्या पाकळ्या तुम्ही काढल्या आणि देठ तुम्हीच फेकायला घेऊन गेला होतात ना. अहो गया ते काय बोलताय तुम्ही? उगाच खोटे आरोप करू नका माझ्यावर, कळलं? स्वामी, अहो ह्या खोटं बोलतायत. मी खोटं बोलत नाहीये गयाताई. मी आधी खोटं बोलायचे, पण आता नाही. स्वामी, आता नाही हो मी खोटं बोलत. कपिलाताई, अहो काय बोलताय तुम्ही? बस. कपिले जा, एक कापड घेऊन याच्या पायाला बांधायला. चल. मी घेऊन येऊ कपडा? हो तोच. जा. हो, आणते. अहो काय झालं कपिलाताई? बाळप्पा भाऊ, अहो काटा रुतला पायात. हा बघा ना. पण खाली काटा नाहीच आहे. हे कसं शक्य आहे? खाली तर खरंच काटा नाहीये. मग काटा कसा रुतला आणि पायातून रक्त कसं आलं? जसं कर्म तसं फळ मिळतं ज्याला त्याला. आता तिच्या हातून जर चुकून काही घडलं असेल तर फळ नाही मिळणार, पण जाणून बुजून केला असेल तर नक्की मिळेल. जा, आतून एक कापड घेऊन ये. चल. अहो काटा नाहीये. स्वामी, स्वामी माझ्या मुलीला बरं वाटू द्या. आई, बाबा, मला काय झालं होतं? माझं डोकं इतकं जड का वाटतंय मला? तुला काहीच आठवत नाही? काही नाही बाळा, तुला थोडा त्रास झाला होता. आता बरं वाटतंय ना? श्राद्ध झालं का? यमू, कपिलाताई, पाहिलत ना, माईंच्या वाटेवर तुम्ही काटे पेरले.
स्वामी नेहमी काय म्हणतात, जसं कर्म तसं फळ. काय ना कपिले, तुझ्या मनात काटे आहेत म्हणून पायालाही काटे टोचतायत. नखरे करू नकोस, जा काम कर. हातालाही काटा रुतला. स्वामी, अहो हे काय होतंय? आधी पायाला काटा रुतला, आता हाताला. हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं स्वामी? मी काय केलंय असं? मला यातून वाचवा, या त्रासातून वाचवा स्वामी. पाहिलंस कपले, दुसऱ्याला इजा करताना बरं वाटतं, पण स्वतःला इजा झाली की जीव कळवळतो. अरे रक्ताची नाती तोडताना, त्यांना दुखवताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही. ज्याला दुसऱ्यांच्या वेदना कळतात तो खरा मनुष्य. शिव शंकर शंभो. ही वस्त्र माझ्या अंगावर कुणी नेसवली मला? बाळा, काही नाही, तुला थकवा आला होता म्हणून तुझ्या आईने तुझी वस्त्र बदलली. घाबरू नको, काही झालेलं नाही. नाही बाबा, मला सगळं आठवतंय. मी आत्याच्या खोलीत शिरले आणि मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथे वेगळंच जाणवतंय. श्री स्वामी समर्थ. कोण नामस्मरण करते? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यमू बाळा, काय होतं? काय पाहिलंस त्या खोलीत? आई, मला इतकंच आठवतंय आणि मी खोलीत शिरले आणि मला पुढचं काहीच आठवत नाहीये. असं कसं झालं आपल्या यमू सोबत? कदाचित त्या खोलीत काहीतरी आहे जे साधं नाही. काका, काकू, एक सांगाल का? आत्याची खोली बंद का ठेवली होती तुम्ही? काय लपवलंय का तिथे? या सगळ्या वस्तू कशाला ठेवल्या तिथे? गेल्या ताई तुमच्या. पाण्यात टाकून द्या आता त्या. आणि काय हो, तुम्हाला माहितीये ना, मला या घरात त्यांची एक सुद्धा खूण नकोय. मलाही नकोय सुभद्रा, पण सोमेशने हट्ट धरलाय. मनाला ताईच्या आठवणी जपून ठेव. खोली आहे तशीच ठेव, म्हणजे जेव्हा कधी तो अक्कलकोटला येईल आणि घरात शिरेल तेव्हा त्याला ताईला भेटल्यासारखं वाटेल. म्हणून चाललंय हे सगळं. वा, धाकट्या भावाचं एवढं ऐकायची काही गरज नाहीये बरं का. कळतंय मला सुभद्रा, पण त्याच्याकडून मला एक फार महत्वाचं काम करून घ्यायचंय. त्यासाठी काही वर्ष तरी त्याला बाबा पुता करावंच लागेल ना.